जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा प्रकारची मी मागणी आज करतो. तर उपमहापौरांनी राजीनाम्याची मागणी केली तर त्यांच्या पक्षाचे स्थानिक आमदार दिलीप लांडेंनी या प्रकरणामध्ये नवाच ट्विस्ट आणला. महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नाहीये, परंतु ते चेंबर कुणी काढलं, ते जाळी कुणी काढली आणि अन्सारी नावाचा माणूस त्या ठिकाणी कसा गेला याची माहिती पोलिसांनी आम्हाला सविस्तर द्यावी अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी अन्सारी नावाचा माणूस सन्मान हॉटेलच्या समोरच्या चेंबरमध्ये पडला आणि पुढच्या चेंबरमध्ये त्याची डेड बॉडी मिळालेली आहे. पोलिसांना मी सूचना दिलेल्या आहेत की या अन्सारीचा घात आहे का अपघात आहे हे सविस्तर महानगरपालिकेच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून समोर यावं अशी त्या ठिकाणी सूचना देऊन आलेला आहे. तर आता सत्ताधाऱ्यांमध्येच इतकी मतमतांतर असतील तर विरोधक शांत कसे राहतील. त्यांनीही संधीचं सोनं करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राभर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही. आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. तुम्ही एक तर स्वतः पक्ष बदलता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे हात धुवून लागता पैसे काढायला, पण जेव्हा काहीतरी घटना घडते, कोणीतरी बिचारा त्याच्यात पडतं, जसं परवा महानगरपालिकेचे कर्मचारी पडले, आज जी व्यक्ती पडली त्याची पण चौकशी करतील. एवढे निर्लज्ज झालेले आहेत की सगळं काही ढकलायचं दुसऱ्यांवर आणि मोकळं होऊन जायचं, हेच त्यांचं चालतं. तर सकाळी ही घटना घडली, त्यानंतर दुपारी कारवाई झाली. संध्याकाळी 6:30 वाजता विधानसभेमध्ये निवेदन करण्यात आलं आणि प्रकरणामध्ये पहिला गुन्हा नोंद झाल्याचं मंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितलं. आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून श्री असलम इसाक शेख वय वर्ष 55 ही व्यक्ती, तिचा मृत्यू झाला आहे. जे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित होते ते काम पावसाळा सुरू झाल्यानंतर हाती घेऊन सुरक्षिततेची वेळोवेळी काळजी न घेता व पुरेसे पर्यावरण न ठेवता